1 महिना पुरेल इतकं मटेरियल आमचे बांधव घेऊन आलेले आहे। देवा भाऊ तुम्ही किती वरून गिलट्या मारा, हा शेतकरी इथून हलायला तयार नाही। विनंती आहे की हा जो जन आक्रोश तयार झालेला आहे, जर आपल्या महाराष्ट्राचा जर नेपाळ होऊ द्यायचा नसेल आणि युवा शक्तीचा जर अंत पाहायचा नसेल तर लवकरात लवकर देवाभाऊनी या आंदोलनावर निर्णय घेऊन लवकर तात्काळ निर्णय देण्यात यावा, नाही तर महाराष्ट्राचा नेपाळ झाल्याशिवाय होणार नाही। जय जवान जय किसान। या माध्यमातून मला एक सांगायचं, मी बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागातून ओल्या दुष्काळातून येते। मला आज सोयाबीन 2 एकर मध्ये फक्त 1.5 गोणी सोयाबीन झाली, त्यामुळे माझा मुलगा दर दिवाळीत कटली सोबत भाकर खाल्लेली त्याने माझ्या मुलाने। आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही कटली सोबत लहान मुलाला भाकर खाल्लेली। आज माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही, त्यांना मी तो व्हिडिओ पाठवणार आहे। आणि मला जर आज माझ्या मुलाला जर चटणी सोबत भाकर खायची असेल, अशी जर आमच्या परिस्थिती आली असेल तर हे सरकार म्हणते की तुम्ही रस्ते जाम करताय, हे जाम करताय। माझा बाप दररोज मरतोय, एक बरोबर दररोज मरतोय। आणि जर एवढं असून हे सरकार म्हणत असेल तर तुम्ही हे करताय ते करताय, तर या सरकारचा धिक्कार असो अशा सरकारचं करायचं काय? अशा सरकारचं करायचं काय? आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी इथं अख्खा संसार रस्त्यावर थाकलेला आहे। कालपासून 4 महामार्ग इथं बंद झालेले आहेत। अक्षरशः त्यांनी स्वयंपाक बनवून इथं स्वतः जेवण करतायत। फक्त शेतकऱ्यांच्या, दिव्यांगाच्या, कष्टकऱ्यांच्या, मेंढपाळांच्या मागण्यांसाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे। माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, बोलतायत, काय सांगा? मी सचिन विष्णुपंत पिशे मादान, प्रहार शाखा प्रमुख आणि शेतकरी, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती। आमची तुमच्यासाठी जरी नवीन असलो झाला तरी आमचं हे 4थं आंदोलन आहे। पहिले रायगडावर झालं, नंतर आमची पायदळ उपोषण झालं, भाऊची रक्ताची उलटी होईपर्यंत उपोषण झालं। त्यावेळेस हे सरकार झुकलं नाही। त्याच्यानंतर आमची पायदळवाडी झाली, 150 किलोमीटर पायदळवाडी झाली, त्याही वाडीत आम्ही सोबत होतो आणि भाऊच्या आताही सोबत आहे। आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी, दिव्यांगाचं, मच्छीमाराचं आणि मेंढरासाठी चारावरण्यासाठी आम्ही सगळ्या मागण्यासाठी भाऊ सोबत आहे। आम्ही गाववरून 20 ते 25 दिवसाचं अनाज आमच्या सोबत आहे आणि आमचे बाकीचे गडी जे आमच्या घरी राहिलेले लोक आहेत, जसं जसं आंदोलन तीव्र होईल तसं तसे गावचे शेतकरी इथे येईल आणि तसं तसं ते सामान घेऊन सोबत येणार आहे। आता आम्ही 27 तारखेला 9 वाजता निघालो, वर्धेला आम्ही 12:30 वाजता पोहोचलो। जवळपास आमचा 15 तासाचा प्रवास झाला। त्याच्यात आमच्यासोबत तरुण मंडळी आहे, एक म्हातारी मंडळी, कापाचे हो तोळाचे हो, आम्ही मेलो तरी चालेल, नाही तर दुसऱ्या जीव घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। माफी आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे। आता कारण की सोयाबीनचं रोटावेटर झालं, तुरीचं रोटावेटर व्हायचे चान्सेस आहे, पराठी उकळून टाकून आता तुम्ही हरभरा गव्हाच्या तयारीत आहे। असा एवढा धिंगाणा झाला। आमची सगळ्यात जास्ती हे संत्र्याची आहे, संत्र्याचे फळं सगळे गळून पडले। त्या भरवशावर आम्ही कर्जबाजारी लोक झालेले आहे। संत्रा भरपूर चांगला होता पण वायबाराचा आला आणि संत्रा भरपूर गळून गेला, त्याच्यामुळे आता आम्ही कर्जबाजारी झालो। आता एवढं करून जर शासन जर झुकलं नाही तर शेवटची आरपारच्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत। थेट आंदोलन स्थळावरून आपण इथे भला मोठा गंज बघतो आहे। जवळपास लाखो शेतकरी स्वतः तर जेवतायत पण दुसऱ्यांना सुद्धा जीव घालतायत। हे शेतकऱ्यांचं मोठं मन आहे। या मोठ्या मनाचा त्या दिलदार व्यक्तिमत्वाला आम्ही सलाम करतोय। आणि भाऊ काय सांगाल? देवा भाऊ, ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात त्या खुर्चीवरती हिंदूने तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवलं। तुम्ही ज्यावेळेस इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस सांगितलं की बटेंगे तो कटेंगे, आणि आज शेतकरी मायबाप कटतोय। हा हिंदू नाही का? हा आमचा प्रश्न या देवा भाऊला आहे। या भाजप सरकारने हिंदू नावाच्या हिंदू करून सरकारवरती गेलं आणि आज कर्जमाफी करायची। या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, दिवाळीच्या अगोदर तुम्हाला पैसे देतो असं या सरकारने या देवा भाऊने सांगितलं आणि आजपर्यंत दिवाळी होऊन आता 4-5 दिवस उलटलं। अजून माझ्या शेतकरी मायबापाच्या खिशामध्ये, त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये यांनी अनुदान देखील केलं नाही। बच्चूभाऊ गेल्या 8 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये
शेतकऱ्याच्या बांधावरती फिरताय आणि सांगताय आता ही माझी जीवनातली अखेरची लढाई आहे आणि ही आता अंतिम टप्प्यात लढाई आलेली आहे. देवा भाऊ, आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आत्महत्या करतोय, सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा शेतकरी तुम्ही ज्या मतावर निवडून आले तो हिंदू आहे, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आज हे आंदोलन हे जे आणलं ना, 1 महिना पुरेल इतकं मटेरियल आमचे बांधव घेऊन आलेले आहे. देवा भाऊ, तुम्ही किती वरून गिरत्या मारा, हा शेतकरी इथून हलायला तयार नाही. जे शेतकऱ्याच्या अगदी तीव्र भावना आहेत, संतप्त आहेत आणि आज खऱ्या अर्थाने आंदोलन स्थळावरून ती शेतकऱ्याची ती प्रेतयात्रा निघतोय, नव्हे तर प्रतिकात्मक देवाभावची आम्ही ही प्रेतयात्रा इथून काढतोय. हा आपण स्वर्ग हे तिथे बघतो आहे की काही कास्तकार, शेतकरी, शेतमजूर ही मंडळी इथं आलेली आहे. काय व्यथा हो त्यांच्या, स्वतः इथं रोज मरणारा माणूस आज अक्षरशः इथं मृतशेवर भेटलेला आहे. आज माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहे. काय या संदर्भात? मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान यावली शहीद जिल्हा अमरावती येथून आलेलो आहे. शेतकरी आता मेलाच आहे. आता उरला सोडला होता शिल्लक त्या शासनाच्या धोरणामुळे दररोज मरत आहे. आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही इथून 150 किलोमीटर अंतरावर ही प्रेतयात्रा आणलेली आहे. शासनाचा निषेध म्हणून तेव्हा सरकारला सद्बुद्धी देऊन शेतकऱ्याचा हातभारा कोरा करावा यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. महाएल्गार आंदोलन पुकारलं होतं 28 ऑक्टोबर 2025 शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, दिव्यांगासाठी आणि मच्छीमार न्याय हक्काच्या मागणीसाठी. आज नागपुरात आम्ही थेट नागपुरातून इथं आहोत आणि लाखो शेतकरी इथं आज जमलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण बघतोय सर्व व्यवस्था इथं ते घेऊन आलेले आहेत, जेवणाची सर्व झोपण्याची व्यवस्था इथं घेऊन आलेली आहेत. माझ्यासोबत सर्व शेतकरी आहेत. आपण बघतोय इथं मिरच्या चिरत आहे, कोणी हे बघतायत ना, टमाटर चिरतायत आणि स्वतः ती आपलं आपण म्हणतो त्याला वराडी भाषेत बारदाना, ती बारदाना पूर्ण घेऊन आलेली आहेत. माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहे, आलू चिरतायत. भाऊ, आज महाएल्गार आंदोलनासाठी आलेत. काय काय तुमच्या मनातली व्यथा आहे? काय कशासाठी आलात तुम्ही? सातबारा कोरा होण्यासाठी, दिव्यांगांचं मानधन वाढण्यासाठी, मच्छीमारांचे प्रश्न सोडण्यासाठी. आपण नेमकं कुठून आलात? बीड जिल्हा माजलगाव तालुका. आणि किती लोक साधारण या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाले? किती लोकांची आपण टीम आहे इथं? आम्ही आता हे जे अन्नधान्य आणलं किती दिवसाचं आणलं? आम्ही 8 दिवसात आणलेलो. मागणी घेतल्याशिवाय जाणार नाही. तुमचं काय मत आहे? आमचं एकच मत आहे की आम्हाला दिव्यांगांना काही कामधंदा होत नाही, तर दिव्यांगाबरोबरच शेतकऱ्यांचं कर्जमाफी पूर्ण झाली पाहिजे आणि दिव्यांगांचं मानधन हे 6,000 रुपये झालंच पाहिजे. जे बच्चू भाऊ म्हणतात ते झालंच पाहिजे, त्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही. आम्ही बच्चू भाऊला पाठिंबा देण्यासाठी आलेलोच आहोत. त्यानंतर आम्ही पाठिंबा नाही तर आमच्या हक्कासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, कारण आमचे हक्क पाहिजे. आम्हाला कोणाची मदत नाही. बघा मित्रांनो, अतिशय संतप्त भावना या शेतकऱ्यांच्या. जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत कर्जमुक्ती आम्हाला मिळत नाही, दिव्यांगांना हक्क मिळत नाही खऱ्या अर्थानं, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. या मानसिकतेमध्ये ही आता सर्व लोक जुळलेली आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्याचा न्याय मागण्यासाठी इथं 27 तारखेपासून निघालेलं हा ट्रॅक्टरचा महाएल्गार करत इथं ही माणसं पोहोचली आहे. नागपुरात 4 महामार्ग इथं थांबून ठेवलेला आहे. अक्षरशः नागपूर हे पूर्ण बंद, नागपूरच नव्हे तर पूर्ण 4 मार्गावरची वाहतूक सुद्धा ठप्प आहे. शेतकरी आहेत, काय व्यथा आहेत, काय मागण्या आहेत तुमच्या? सन्माननीय शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात आज आम्ही नागपूर येथे पोहोचलो आहे आणि आमची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे, ठराविक मागणी म्हणजे कर्जमाफी. हे कर्जमाफी झाल्याशिवाय इथला एकही व्यक्ती परत जाणार नाही आणि या कर्जमाफीला कितीही दिवस लागो, मुख्यमंत्र्यांनी कितीही दिवस लावले कर्जमाफी जाहीर करायला, तरी आम्ही इथेच राहणार आहे. कारण आम्ही पूर्ण ट्रॅक्टर भरून आमचं जेवणाचं साहित्य, राहायचं सर्व साहित्य इथे घेऊन आलोय आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही.
ही आमची शेवटची मागणी आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. फक्त आमच्या शेतमालाला हमी भाव द्या. आमचं कर्ज तर आम्ही फेडूच, सोबत सरकारला सुद्धा फंडिंग करू. कारण शेवटातून सुरुवात कशी करायची ना हे आम्हा शेतकऱ्यांना पाळण्यातच शिकवलंय. अंतः अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग.